नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहत आहात दैनिक चालू वार्ता न्यूज. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक महत्वाची बातमी आणि त्याहून अधिक महत्वाची बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आंतरवली सराटीमध्ये येणार, असं खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी काल आंतरवली सराटीमध्ये स्पष्ट केलं आहे, असं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे एक वेगळी आणि ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आगामी आंदोलनाची ठाम घोषणा केली. हे आंदोलन थेट मुंबईत होणार असल्याचं त्यांनी स्पष्टही केलं. गेल्या काही महिन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर रस्त्यावरती उतरलेला मराठा समाज आता निर्णय लढ्याची तयारी सुरू करत आहे. काल 29 जून रोजी जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला हजारो मराठा आंदोलक उपस्थित होते. या बैठकीत गेले 2 वर्षात आंदोलनातून काय मिळालं आणि पुढे या आंदोलनातून काय मिळवायचं आहे यावरती सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. याच बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आणि ते आंतरवली सराटी मध्ये येणार असल्याची त्यांनी अशी भूमिका स्पष्टही केली. पुढील आंदोलनाचा कार्यक्रमही त्यांनी सांगितला आणि ते स्पष्ट केलं आहे. 27 ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीतून हजारो आंदोलक तिथे उपस्थित राहतील आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील. 29 ऑगस्ट रोजी या मोर्चाने थेट आझाद मैदानावर धडक दिलेली असेल आणि आझाद मैदानावरती हा मोर्चा सुरू होईल. हे आंदोलन केवळ आता मागण्यासाठी नसून अंतिम निर्णय घेण्यासाठी असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका केली आहे आणि तसा इशाराही शासनाला दिलेला आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट नंतर मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे की आपण कोणतीही चर्चा अथवा कोणत्याही बोलथापीला बळी पडणार नाही. थोडक्यात शासनासोबत 29 ऑगस्ट नंतर चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सुरू झालेला हा लढा आता निर्णय टप्प्यात पोहोचला असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.